महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा. मध्ये घोटाळे आहेत, पण आपल्याला अट काय आहे की आपण त्या घोटाळ्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. आता आपण पत्रकार म्हणतो स्वतःला, पण पत्रकार झाल्यावर आपल्याला एखाद्या मोठ्या अधिकारीला, इव्हन कलेक्टरला बोलायची हिंमत पाहिजे, त्याला प्रश्न विचारायची हिंमत पाहिजे. ही हिंमत कधी येते? ज्या वेळेस आपण पत्रकारिता करता ज्यावेळेस आपण पत्रकारितेच्या ग्राउंड मध्ये जातो, जे एखादं प्रकरण आलं ते हाताळता वेळेस आपल्याला ते प्रॅक्टिकल नॉलेज झालं पाहिजे. पण आपण काय करतो, आता मोबाईल आला, मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बातम्या येतात, व्हिडिओ येतात, स्क्रिप्ट येते, कॉपी पेस्ट. त्यांनी आपली पत्रकार म्हणून ओळख होत नाही. जर आपल्याला पत्रकारिता ओळख करायची असेल तर ग्राउंड मध्ये आपल्याला उतरावं लागेल, ग्राउंड मध्ये काम करावं लागेल, तर त्यावेळेस तुमची ओळख होते. तर सर्वांची आहे आणि सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि विशेष मी पत्रकारितेबद्दल असं सांगू इच्छितो की पत्रकारिता करता वेळेस आजकाल जी फॅशन झालेली की पत्रकारिता म्हणजे फक्त गळ्यामध्ये कार्ड टाकून टाकायचं आणि पत्रकारिता करायची, किंवा एखादी बातमी जर करायची असेल तर कॉपी पेस्ट करायची ती पाठवायची. याला पत्रकारिता म्हणत नाही. सॉरी, मी म्हणजे एक पर्सनली नाही, एक जनरल बोलायलो की पत्रकारिता करता वेळेस आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करतो. आपल्याला पत्रकारिता एक संविधानिक अधिकार दिलेला आहे. आपण त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून ज्यावेळेस पत्रकारिता करतो तर त्यासाठी कोणी जन्मजात पत्रकार म्हणून काम करत नाही. त्यासाठी एक प्रॅक्टिकल नॉलेज लागते. त्या कोणी शिकत नाही, शिकता शिकता आपण सगळे शिकतो. आता पत्रकारिता करता वेळेस आज जी पत्रकारिता आहे, मोठमोठे सॅटेलाइट चॅनल जे आहेत, ते सॅटेलाइट चॅनल काय करतात, तुम्ही लक्ष द्या की सॅटेलाइट चॅनल फक्त राजकीय मंडळीकडे जातात, पण सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही. आणि आपल्याला महाराष्ट्र टुडे 24 तास मराठी वृत्तवाहिनीचा पत्रकार सन्मान सोहळा संपन्न. लोकशाही पत्रकार संघटनेच्या समन्वयाने महाराष्ट्रातील पत्रकारांची नियुक्ती. महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व गुन्हेगारी वृत्तांचा सविस्तर आढावा घेणारा महाराष्ट्र टुडे मराठी 24 तास हा मराठी पोर्टल न्यूज चॅनलसाठी महाराष्ट्रातील जिल्हा तालुक्यात एकूण 55 प्रतिनिधी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रतिनिधी म्हणून कार्य करत सामाजिक, प्रशासनिक समस्या, राजकीय बदल याबाबत सविस्तर आढावा या मराठी वृत्तवाहिनीद्वारे केला जातो. कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील सर्व प्रतिनिधी एका ठिकाणी येऊन आपसातील समन्वय घडावा व महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र टुडे मराठीच्या माध्यमातून हे साध्य कसे करता येईल म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य संपादक मेहबूब शेख सोबत कार्यकारी संपादिका आरोही जाधव सोबत मराठवाडा समन्वयक किरण सदावर्ते सोबत सहाय्यक समन्वयक विशाल गायकवाड यांनी केले होते. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन, सूत्रसंचलन मराठवाडा विशेष प्रतिनिधी व परभणी आकाशवाणीचे निवेदक संजय थोरात यांनी केले व नियोजन महाराष्ट्र टुडे मराठीचे विशेष प्रतिनिधी संतोष लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लोकशाही पत्रकार संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष आयशा मुलानी खान व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लोकशाही पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत वैद्य हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशाही पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी अडियाल हे होते. कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष म्हणून लोकशाही पत्रकार संघटनेच्या महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्ष रत्नमाला खरात व मराठवाडा उपाध्यक्ष ज्योती शहाणे उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती विदर्भ ब्युरो चीफ संजय दास, वरिष्ठ पत्रकार राजू गवळी हिंगोली, अकोला जिल्हा प्रतिनिधी सागर दानोरीकर, अकोला तालुका प्रतिनिधी गंगाधर सावळे, विशेष प्रतिनिधी समीर खान, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी आनंद आशा, नांदेड जिल्ह्यातील प्रतिनिधी वैभव नरवाडे, हिमायतनगर, संतोष प्रचंड बिलोली, बाळासाहेब नरवाडे हदगाव, विलास गायकवाड जालना, यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव, तन्वीर पिंजारी जळगाव, विशेष प्रतिनिधी सतीश सिरस्कर गंगाखेड, वरिष्ठ पत्रकार सूर्यभान बिजलगावे कंदार, पुलकेश कांबळे कोल्हापूर, राजू दराडे माहूर आदी सहित नवनियुक्त पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमात वरिष्ठ पत्रकार तथा लोकशाही पत्रकार संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष महिला आघाडीच्या आयशा खान मुलानी, महाराष्ट्र टुडे मराठीचे मुख्य संपादक मेहबूब शेख व कार्यकारी संपादिका आरोही जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोबत लोकशाही पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत वैद्य यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष रिपोर्ट विशाल गायकवाड, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.